जय शिवलाल. भारत आज स्वतंत्र वेताणी 71 साल पूरो कर रोज आणि अशी अवस्थामध्ये भारतीय गोरमाटी एक धाटी एक वाणी एक बाणो रेवाड़ो सदैव तांडेम रेवाड़ो गामेती छेटी रेवाड़ो समाज आज भी ओरे स्वतारे न्याय हक्क आणि अधिकारेती वंचित. खरो तो भारतीय गोरमाटीनं एक तो एसटी किंवा एससी कॅटेगरीमध्ये समावेश करेन चावत होतो, परंतु भारतीय गोरमाटीमध्ये नाळी नाळी 33 नाम पाडेर कारणे ती व न कती एससी कती एसटी आणि कती ओबीसी तर महाराष्ट्र सरीके राज्यमय विजयंती सरीके संवर्गीमय नागदिने यार कारण असूच हम जना आज 71 साल पूरे वेगे आणि एसटी संवर्गीय मागणी कर रे सा और कारण असूच की 1793 में जने इंग्रज सरकार भारतीय समाज आणि यातेर जातेर जनगणना किदो और मैं गोरमाटीनं स्वतःवेन ट्राइब अर्थात जनजाति जमातीकरण संबोधो वो परच 1860 में आणि 1861 में इंडियन पेनल कोड आणि CRPC अर्थात IPC आणि CRPC सरी कायदा तयार हुए जे कायदेमाही सुद्धा गोरमाटीनं बंजारानं ट्राइब अर्थात जनजातीकरण संबोधे आहे और नंतर 1871 में क्रिमिनल ट्राइब निर्माण हुयो आणि क्रिमिनल ट्राइबेम सुद्धा गोरमाटीनं जमाती अर्थात ट्राइब करण संबोधे माय और बाद सर जॉर्ज ग्रियर्सन नामेरो एक इंग्रज जे कि भारतीय सारी समाजेर जमातेर भाषार अभ्यास किदो और माई गोर बंजारा भाषा अभ्यास किदो आणि वो सुद्धा कच की बंजारा ही एक जमातेर भाषाचा अर्थात एक ट्राइबेर भाषाचा 1911 में सुधारित क्रिमिनल ट्राइब ॲक्ट आयो आणि वरमाई सुद्धा बंजारानं ट्राइबल अर्थात जनजातीकरण संबोधेमा आयो. 1924 में आजी सुधारणा हुई आणि वो माई क्रिमिनल ट्राइब ॲक्ट में पुन्हा एकदा बंजारानं ट्राइब अर्थात जनजातीकरण संबोधेमा आयो. 1947 में भारत स्वतंत्र वेर बाद भारतीय पूर्ण जातेर आणि जमातेर लिस्ट तयार करे माय. जात जमात आणि समाज यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्याला थोडा समजून घेऊन लागे. जमात अर्थात आदिवासी जे मूळ स्वतारे फामेमरच किंवा मूळ जते ती जन्मोचं जसो प्राकृतिक व रूपचं अर्थात वनकचं जमात म्हणजे आदिवासी. जमातेनंतर ऊ सुधारणा वेर बाद जातीम कन्वर्ट व्हायचं वन आपण कास्ट काचा आणि जाते ती जण एखादी मनख्या सुदृढ वेजावचं प्रगत वेजावचं सक्षम वेजावचं ऊ समाजेम परिवर्तित वेजावचं. कारण भारतेमध्ये ST अर्थात अनुसूचित जमाती जनजाती जनकाचा, SC अनुसूचित जाती जनकाचा आणि OBC म्हणजे इतर बॅकवर्ड क्लासेस जनकाचा अशी बायफर्गेशन करे मामेल. खरं तो गोरमाटी मूळ अवस्था आज बीच म्हणजे ST आरक्षण होऊन मळेंचा आवाज, परंतु काही जागा ST काही जागा SC आणि काही जागा OBC करताना तो काही जागा फक्त ओपन एम देताना ये समाजे पर खूप मोठा अन्याय मिळलो. हम ये भारतीय रे सारी राज्य में रहेर बाद ओतेर राज्य शासन आप अपने परिधि ये समाजन आरक्षण दिनो. आंध्रा ये राज्य भाषा और प्रांत रचना ती 1953 में तयार हुई आणि वो हमारा समाजेनं ST में नाके मायो. कर्नाटक के न SC में नाके नायो. तेलंगणा अब जे नवीन राज्य निर्माण हो वो तो सुद्धा ST में नाके नायो. असे तरह थी भारतीय सारी राज्य में कती SC कती ST कती OBC तो महाराष्ट्र में ये प्रयत्न ST में नाकेरो कदाचित नाईक साहेब काळेम विय परंतु वो सक्सेस न वेर कारण ती नाईक साहेब स्वतःच महाराष्ट्र राज्य पातळी पर विजयंती नामेर एक कॅटेगरी तयार करून आपले समाजे न्याय देर प्रयत्न केलो. खरं तो पूर्ण भारतीय गोरमाटी SC किंवा ST में रहेन चावचेर मूळ कारण असोच की लारेर सारी पूर्व पीठिका देखेर बादे में गोर बंजारा समाज ही जमात करणच केरावचं आणि वर रेकॉर्ड सुद्धा जमातेरच करताणी 1950 में जन राज्य घटना स्वीकृत करे माई जनाच खरो तो ये समाजेनं SC किंवा ST में नाखेन चावत होतो, परंतु कदाचित हमार लोक प्रतिनिधित्व कमी हुई प्रेजेंटेशन वोत्रा न हुई वो कारणे ती आपले समाजेनं वो तो नाखेम कोणी आहे. मात्र 1950 में जन पीपल्स रिप्रेजेंटेशन ॲक्ट यार अमेंडमेंट बिले पर चर्चा हुई थी लोकसभा में
आणि सरदार हुकुमसिंग नामेरो खासदार पंजाबेरो वो डिमांड किदो तो कि भारतीय माहिर गोरमाटी नाड़ी नाड़ी नामित वळखे मावच मात्र उनूर संस्कृती एक छ उनूर रहन सहन एक छ उनूर पेहराव एक छ उनूर उद्दिष्ट एक छ आणि ये कारणे ती उनून एक तो एससी किंवा एसटी में नाके मानो आणि ये वाते चर्चा वेर बाद कायदा मंत्री डॉक्टर BR आंबेडकर सामाजिक न्याय मंत्री बाबू जगजीवन राम येनूर दुईर एक वाक्यता न रहेर कारणे ती आणि बाबासाहेब आंबेडकर वपर एक्सप्लेनेशन देतो ये केला की ये जरी बी नाम सदृश समान वाटते म्हणून तरी ही समाज नाळी नाळीचं आणि व कारणे ती हे समाजन बा नाळी नाळी कॅटेगरीમાં આપણે નાખણું ઉચિત રહે और बाद 1967 ते 70 दरम्यान भी ये समाजेने ST कॅटेगरीમાં નાખી સારું प्रयत्न व्यो वो टाइमिन भी अमेंडमेंट बिल लायर प्रयत्न व्यो परंतु वही पूर्ण व्यो कोणी और बाद राज्य मागास आयोग आणि केंद्रीय NCDNT कमिशन जेना आज घटनात्मक दर्जा મળવો છે NCDNT कमिशन આપણો આબેસ્થાણી जत्रा भी अहवाल छ और मैं सेमय के मेलो छ कि भारतीय गवर्नमेंटीना एक तो SC किंवा ST में नाके मानो महाराष्ट्र में भी राज्य मागास आयोग स्थापन व्यो राज्य मागास आयोगेर भी अध्यक्ष न्यायमूर्ति बापट ये महाराष्ट्र सरकारेन रिकमेंड किदे कि महाराष्ट्र माहिर गोरमाटी ही ST क्रायटेरियार पूर्ण फुलफिल करच आणि येनून ST दर्जा देणू मात्र महाराष्ट्र सरकारे वडी ती ये रिकमेंडेशन आंग न देर करने थी महाराष्ट्र में हमने न कौनसी ही कैटेगरी में अर्थात SC किंवा ST में नाकता है आज SC किंवा ST में न नाकेर करने थी हमार नाड़ी नाड़ी 20 समस्या राज्य पातळी तयार हुई मिली जसं की नॉन क्रिमिनल भी है तांडावस्ती तोडेर बात भी है महसूली दर्जा भी है शैक्षणिक बातें भी है जमीन विषयक बातें भी है सांस्कृतिक बातें भी है ये सारी कारणे थी महाराष्ट्र में गोरमाटी आज इतर तुलना में खूप ज़्यादा झगड़ा कर रो तरी पण वन न्याय हाकेती वंचित रहू लाग रो आणि ये सारी बातेर सारासार विचार करन महाराष्ट्र में सारी गोरमाटी एकत्र आन सारी समाजेर प्रतिनिधी सारी संघटना चळवळेर प्रतिनिधी सारी आमदार आणि माननीय मंत्री एकत्र आता ही ठराय की अब 15 ऑगस्ट नंतर 18 ऑगस्ट पूर्ण जिल्हानं आपण निवेदन देरो आणि शेवटेर विनंती करेरो या शासनेनं कि 71 साल वेगे हमार डिमांड पूर्ण हुई कोनी जर आबी पूर्ण हुई तर राज्य पातळी पर खूप मोठं जन आंदोलन हम छेड्या असे पद्धतीर निवेदन 18 ऑगस्ट संपूर्ण जिल्हा में जिल्हाधिकारी देरच आपण से मळभळन शांततेती जिल्हाधिकारी कार्यालय में वजाते गजाते डफड़ा वजाते भजन करते ये देर से कोई शांतता भंग न करता सारी जिल्हा में आपण निवेदन देणू आस विनंती करन जर ये निवेदन येती शासन अपनी मागणी मान्य कर ली तो आंगेर स्टेप न वठाता आपण थांब जाया मात्र जर शासन ये बात मान्य न कीधो तो जरूर आपण महाराष्ट्र गोरमाटी एक जन आंदोलन राज्य पातळी छेड्या आसो केताणी में थांबू छू आपण सेवेन शांततेती ये कार्यक्रम पार पाड्यो आस विनंती करन थांबू छू जय शिवराय।